आणि त्यांच्या विपक्षामध्ये जर बघितलं गेलं तर गावदेवी स्पोर्ट्स जादूचा पाडा वळतो आणखी एक शाही सन्मान स्वागत सत्काराकडे आदरणीय शांतराजजी पाटील साहेबांचा शाही सन्मानात स्वागत सत्कार केला जाईल आणि रवींद्र जाधव यांना मी विनंती करेन का सन्मान करायचा आहे. अतिशय गोड व्यक्तिमत्व नक्कीच रवींद्र जाधव साहेब यांच्या विनंतीला मान देऊन आज इथपर्यंत पोहोचले, त्यांच्या आग्रहा खातीर इथपर्यंत पोहोचले आणि त्यांचा सन्मान केला जातोय. आपण पाहू शकाल शांतारामजी पाटील साहेबांचा सन्मान केला जातोय. धन्यवाद, थँक्यू सो मच. चला बोलतो मॅच कडे. शेवटची अंतिम मॅच आपल्याला पाहायला मिळते. मी म्हणेन की ज्याची असते शक्ती अपूर्व, ज्याचे असते ध्येय अचूक, तोच खरा दिपवून टाकेल आज झिडके नगरीला. आज होऊन खरा भारतीय जनता पार्टी चषक 2023 के धडाकेबाज. कोण होणार आहे या मॅच मध्ये धडाकेबाज हे पाहावं लागेल. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाजीवरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय जतीन. स्ट्रायकर एंडला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय प्रदीप आणि अनंत धापसे. ही जोडी प्रदीप अनंताची जोडी अनेकदा आपण पाहतोय ना की एक चांगली सुरुवात करून देणारी जोडी आपल्याला पाहायला मिळते. चेंडू क्रमांक पहिला पॉवर प्लेचा षटक जतीनच्या हातामध्ये. पहा पहिला चेंडू खूप सुंदर पद्धतीने अगदी चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, सरळ चेंडू निघून गेला तो म्हणजे यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या पद्धतीने चेंडू आहे. पहिला चेंडू निर्धावच्या पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळाला आणि तदनंतर जर बघितला गेला तर धावसंख्या फळकावरती 0. एका चेंडूच्या समाप्तीनंतर जतीन पुन्हा एकदा सज्ज होत आहे. हा ट्रॅकर चेंडू फटका चांगला आहे. आपण पाहू शकाल अगदी लॉंग स्टॉपला चेंडू वेगाने ट्रॅव्हल होईल, सरळ निघून जातोय सीमारेषा बाहेर चौकाराकरिता आणि 4 धाव्यांनी वैयक्तिक सांघिक खातं उघडलं गेलंय. धावसंख्या फळकावरती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 या आकड्यावरती. संख्या फळकावरती जाऊन पोचली गेली ती म्हणजेच 8 या आकड्यावरती. आपण पाहू शकाल एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये आमचा एंट्री गेट आहे तिथे अगदी चेंडू जाऊन पोहोचला गेला. जतीन 2 मोठे फटके नक्कीच आले जतीनच्या विरोधामध्ये. फलंदाज प्रदीपच्या बॅटमधनं हा निघाले दोन्ही फटके. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा ट्रॅकर चेंडू होता, इथे टप्पा पडल्यानंतर जर पाहू शकाल आपण बॅटच्या इनर एज वरती चेंडू लागला आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर निर्धाव पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या फळकावरती जर बघितली गेली तर सिरावली 8 या आकड्यावरती. पाहू शकाल आपण 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 ही धावसंख्या फळकावरती आहे. चेंडू क्रमांक आपल्याला फळकावरती पाहायला मिळतो म्हणजे 5वा. जतीन 5वा चेंडू घेऊन सज्ज होत आहे. हा ट्रॅकर फटका चांगला आहे, सुंदर आहे, पण क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये विसावला गेला आणि विकेट क्रमांक पहिला. फलंदाज होतोय बाद. प्रदीप बॅक टू द डगआउट. धन्यवाद. 2 चौकार मारले गेले. तदनंतर जर बघितला गेला तर अखेर 5व्या चेंडूवरती जी मेहनत घेतली होती त्या मेहनतीला रंग लागताना पाहायला मिळाला. विकेट मिळाला. फलंदाज अटॅक तर नक्कीच केला होता
पण तदनंतर जर बघितला गेला तर स्वस्तात देखील परतलाय. 2 फटके आले पण पारीला जास्त मोठी करू शकला नाही आणि मग जतीनला एक महत्वाचा विकेट मिळवल्यानंतर आपला शेवटचा अंतिम चेंडू नवीन फलंदाज आहे स्ट्रायकर एंडला प्रशांत पाहायला मिळतोय. प्रशांत पहिला चेंडू फेस करेल. यावेळेस लाफ करण्याचा प्रयत्न आहे. ऑन साइडला खेळला गेला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आहे क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने स्टॉप करतोय. कलेक्ट केला जाईल आणि मग फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव. सिंगलच्या जोडीने धावसंख्या फलकावरती. एका षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर फलंदाजी करताना एका विकेटच्या नुकसानवर जाऊन पोहोचली गेली 9 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती असेल. एक छोटीशी टीम मीटिंग मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि तदनंतर मात्र जर बघितलं गेलं तर कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवायचा तर मग यस किरण लेफ्ट आर्म बॉलर याला मात्र प्रमोट केलं गेलं. अनेकदा आपण पाहतोय ना की राईट हँडेड बॅट्समनच्या अगेन्स्ट लेफ्ट आर्म बॉलर जेव्हा जेव्हा येतात ना तेव्हा तेव्हा कुठेतरी ते यशस्वी होताना देखील पाहतोय. त्याचं रिझनच आहे की नॅचरलरित्या जे चेंडूला स्विंग मिळतो ना अगदी टप्पा पडल्यानंतर बाहेर आणि फलंदाजांच्या अगदी तो विरोधामधला आउटस्विंग होताना पाहायला मिळतो चेंडू आणि त्याचा फायदा अनेकदा होत असतो. त्यासाठी त्या अनुषंगाने किंवा त्याच प्रकारच्या एका प्लॅनिंगने स्ट्रॅटेजीने मैदानामध्ये किरणला उतरवलं गेलंय. लवकर आणलं गेलंय. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी चेंडू क्रमांक पहिला किरणचा. ऑफस्टंपच्या बाहेर निघणारा हा चेंडू आपण पाहू शकाल. अगदी बॅटची कडा घेतली आणि तदनंतर स्टॉप झाला गेला तो आपल्या खेळपट्टीवरती आणि तदनंतर निर्धाव चेंडूची सांगता होती. या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर जर धावसंख्या फलकावरती पाहायला गेली तर पाहायला मिळते 9 या आकड्यावरती. एका चेंडूचा खेळ समाप्त झालाय. किरण गोलंदाजीवरती पुन्हा एकदा सज्ज होत आहे. ज्या पद्धतीने गोलंदाजाचे ऍक्शन आहे खूप चांगल्या पद्धतीने अगदी स्मूथ ऍक्शन आहे. पण चेंडू ज्यावेळेस लेंथ लाईन जर बघितले गेले ना अगदी प्रॉपर आहे. हा पहा टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघताना पाहायला मिळाला. आउटस्विंग झाला चेंडू आणि तदनंतर जर बघितला गेला हा नॅचरल स्विंग आहे. एकदा कंप्लीट केली जाईल. पंचांचा इशारा येतो. एका धावेच्या जोडीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते. दुहेरी आकड्यात प्रवेश करेल. एका विकेटच्या नुकसानवरती प्रथमतः फलंदाजी करताना 10 या आकड्यावर. दोन चेंडूचा खेळ समाप्त झाला किरणचा. चेंडू क्रमांक तिसरा प्रगतीपथावरती आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी चषक 2023 चा हा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातली शेवटची अंतिम मॅच. पुढचा चेंडू यावेळेस अपील स्ट्रॉंग आहे. अपील खूप जास्त स्ट्रॉंग पाहायला मिळाली पण पंचांत तटस्थ आहेत. पंचांचा कुठलाच प्रकारचा डिसिजन नाही. ठाऊक होता पंचांना की हा चेंडू बॅटला स्पर्श नाही झालेला. गॅपमध्ये पाहू शकाल आपण. यस क्लिअर गॅप आहे. तदनंतर जर बघितला गेला तर मग निर्धाव चेंडूची सांगता नक्कीच होईल. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 10 या आकड्यावरती धावसंख्या आहे. कालच्या दिवसामध्ये अंतिम मॅच ज्या पद्धतीने रंगली होती ना पूर्ण प्रेक्षक वर्ग प्रेक्षक राजा आमचा तिथपर्यंत पोहोचला होता. इथे पहा फटका सुंदर आहे. खूप चांगला फटका सरळ निघून जाईल. पंचांचा इशारा. यस इथे 6 धावा षटकाराकरिता. अगदी बॅटच्या टॉपला चेंडू लागला होता. आदरणीय सतीशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारास 500 रुपये आणि प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये. म्हणजे कोणीही खेळ करा चांगला खेळ करा पारितोषिक घेऊन जा. हे क्रिकेट चाहते आहेत. कट्टर क्रिकेट चाहते असे असतात. कारण की मग मनोबल वाढवण्याचा काम यांच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहतो ना. सातापासून आहे हे पारितोषिक लागू. कालच्या दिवसामध्ये देखील पाहिलं होतं रॉयल क्लब संघावरती अशाच प्रकारचं पारितोषिक लावलं होतं आणि आज देखील पुन्हा एकदा हे पारितोषिक लावलं गेलं अंतिम मॅच मध्ये. होतं मॅच मध्ये पुन्हा एकदा अनंता यावेळेस लॉक केलाय. फटका आहे चांगला की काय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय आणि मग अगदी मधोमध चेंडू पडला गेला. त्याच्या जोडीने धावसंख्या फलकावरती जर बघाल तर इथे 2 ने कंप्लीट केली जाईल. 2 धावेने धावसंख्या फलकावरती वाढेल जाऊन पोहोचली गेली ती म्हणजेच 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 18 या आकड्यावरती शेवटचा अंतिम एका षटकाचा खेळ समाप्त झालाय.
हा षटक कंप्लीट झालाय. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 20 धावसंख्या. चला बोलतोय मॅचकडे. गोलंदाजीवरती गोलंदाज तयार. पहिला चेंडू यावेळेस पाहू शकाल आपण. अगदी टप्पा पडल्यानंतर जे पाठीमागे खेळाडू तैनात होते त्यांनी मात्र त्या चेंडूला स्टॉप केलं गेलं, पण एकदा मात्र कंप्लीट केली जाते की काय. एका धावेच्या जोडीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल ती 21-21 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. 21 धावसंख्या फलकावरती जोडली गेल्या. एका चेंडूचा खेळ समाप्त झालाय. चेंडू क्रमांक प्रगतीपथावरती आहे तो म्हणजे दुसरा. 2 षटकांचा खेळ समाप्त. तिसरा षटक प्रगतीपथावरती आहे. पुढचा चेंडू ऑप्शनच्या बाहेरचा कट केलाय. चेंडू खूप चांगल्या पद्धतीने पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आहे, माफ करा कव्हरच्या क्षेत्रामध्ये, आणि मग फेकी करेपर्यंत जर पाहिलं गेलं तर मग तिथे धावा जमवल्यात त्या म्हणजेच 1 आणि एका धावेच्या जोडीने धावसंख्या फलकावरती 22 या आकड्यावरती पाहायला मिळत आहे. इथे आता मात्र सूर्यदेवता आपल्यापासून असलेला जाताना पाहायला मिळतात, आपल्यापासून सूर्यदेवता दूर जाताना पाहायला मिळतात. म्हणजे कुठेतरी थोडासा वातावरणाचा इफेक्ट देखील व्हायला सुरुवात होईल. कारण की आपण बघतोय ना की इथे विकेट नक्कीच आहे. आपण पाहतोय ना अनेकदा की सकाळचं सत्र आणि जे संध्याकाळचं सत्र असतं अगदी 5:30 पावणे 6चा दरम्यान जेव्हा टाइम होतो तो सत्र आणि सकाळचा अगदी 10:30च्या आतमधला टाइम आपण जो पाहतोय ना तो सत्र जो आहे तो अतिशय म्हणजे अगदी गोलंदाजांना परिपक्व असलेला गोलंदाज. कारण की त्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय ना की अनेकदा मोठे फटके रोखले जातात. हवेचं जे वातावरण पाहतोय तो थोडासा दमी येते वातावरणामध्ये आणि त्या अनुषंगाने कुठेतरी फलंदाजांना विकेट पाहायला मिळतात आणि इथे तेच पाहायला मिळत आहे. त्याचा इफेक्ट होऊ शकतो. मोठे फटके इथे रोखले जातील. गोलंदाजांना त्याचा फायदा होईल का? पुढचा चेंडू गोलंदाज प्रदीप पुन्हा एकदा यावेळेस लॉफ केलाय. फटका चांगला आहे. फटका खूप सुंदर आहे. क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये. बघा म्हटलं होतं ना की वातावरणाचा इफेक्ट होऊ शकतो. त्या अनुषंगाने की काय आणखी एक विकेट पाहायला मिळाला. यस धन्यवाद डीजे. नक्कीच आदरणीय सतीजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपये प्रत्येक विकेटसाठी लागले होते. ते काउंट केलं जातं. नक्कीच 2 विकेट पाहायला मिळाल्यात. चला वळतोय मॅचकडे. धावसंख्या फलकावरती जर बघितली गेली तर 22 या आकड्यावरती विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर आहेत. प्रदीप पुन्हा एकदा सज्ज होत आहे. हा चेंडू पहा. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल की काय पण त्याच्या आवाक्यापासून खूप दूर होता. प्रयत्न तिघांनी केला पण तिघे देखील पोहोचू शकत नाही. आणि जर बघितला गेला तर मग आता धावसंख्या फलकावरती जाऊन 2 ने वाढेल. 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 2.5 षटक समाप्त झालाय. शेवटचा अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 24 ही धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. टीम दादूचा पाडा संघ जो एक मानसिक दबाव क्रिएट करायचा होता ना तो मैदानामध्ये क्रिएट केलाय.
म्हणजे त्या पद्धतीचा एक वातावरण बनवलं गेलंय, मोठे फटके रोखले गेलेत. हा पहा, हा चेंडू देखील निर्धावच्या पद्धतीने पाहायला मिळतोय. खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी, एक स्ट्रॅटेजी, प्रॉपर गेम प्लॅन करून मैदानामध्ये टीम दादू सपाडा संघ उतरले देखील आणि ते पाहायला देखील मिळतं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 24 आकड्यावर पाहायला मिळते. शेवटचा अंतिम 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि मग येणाऱ्या 6 चेंडूवरती कशा प्रकारची धावसंख्या जोडली जाईल आणि किती धावांचं टार्गेट दिलं जाईल हे बघणं आता गरजेचं आहे. येणाऱ्या वेळेमध्ये नक्कीच उत्तर सापडेल, पण ती वेळ चांगली आणायची असेल तर आता प्रात्यक्षिकामध्ये तुम्हाला एक चांगला खेळ करावा लागेल. मैदानात जेव्हा पण तुम्ही असताना आपण असं अनेकदा बघतोय ना की ज्यावेळेस संघाकडनं तुम्हाला जर प्रमोट केलं गेलंय ना, मग ते का केलंय ती उत्तरे द्यावी लागतील. असं आपण पाहू शकाल आपला टीव्ही स्क्रीनवरती हे निसर्गाचे छायाचित्र टिपले जात आहेत. पुढचा चेंडू यावेळेस पाहू शकाल आपण, एक धाव कंप्लीट केली गेल्या. दुसऱ्या धावेची प्रयत्न आहे का? एक सिंगल नाहीये, कुठल्याच प्रकारची धाव नाहीये, कुठल्याच प्रकारची धाव नाहीये. निर्धाव पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आणि धावसंख्या जर फलकावरती पाहिली गेली 24 आकड्यावरती स्थिरावती. एका चेंडूचा खेळ समाप्त. 24 धावसंख्या फलकावरती आहे. चेंडू क्रमांक दुसरा आदेश यावेळेस लॉफ करण्याचा प्रयत्न आहे. बॅटच्या पट्ट्यात तर नाहीये चेंडू, कव्हरच्या क्षेत्रामध्ये एक धाव कंप्लीट केल्या. दुसऱ्या धावेचा वेगाने प्रयत्न केला जाईल आणि मग दुसरी धाव इथून कंप्लीट केली देखील गेली. अनंत आहे स्ट्रायकर एंडला आणि इथून अनंताला स्वतःवरती जिम्मेदारी देखील घ्यावी लागेल, कारण की जर बघितलं गेलं तर मग पहिल्या मॅच मध्ये देखील खूप चांगल्या पद्धतीने खेळला होता. अगदी प्रत्येक मॅच मध्ये अनंताने चांगलं योगदान दिलं होतं, पण आता इथेच वेळ आहे, इथे कराल तर मग जिवंत राहाल. हा चेंडू पहा पुन्हा एकदा कव्हरच्या क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक आहे तैनात तिथे. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा वेगाने प्रयत्न, स्ट्रायकर एंडला फेकी सुखरूप पद्धतीने पोहोचले. रनिंग बिटवीन द विकेट्स पहा किती सुंदर पद्धतीची तालमेल, कॉम्बिनेशन, विश्वास खूप चांगल्या पद्धतीने. धावसंख्या फलकावरती 28 आकड्यावर आहे. चेंडूंचा खेळ समाप्त झालाय तो म्हणजेच 3. चौथा चेंडू हा मात्र पिच्छा अगदी बाहेर चेंडू आहे. पंचांचा इशारा नो चेंडू आणि आता तिथे पाहू शकाल आपण किती धावा जमवल्या गेल्यात. नो +2 अशा 3 धावा एकंदरी असतील. आउट ऑफ द पिचच्या बाहेर चेंडू पडला गेला आणि त्यानंतर या 3 धावेच्या जोडीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली गेली 31 या आकड्यावरती. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. आपण पाहू शकाल रिप्ले मध्ये खूप जास्त बाहेर, पिचच्या बाहेर चेंडू पडला. त्या अनुषंगाने फलंदाजाने बॅट टाकण्याचा देखील प्रयत्न केला होता, पण धावा मिळाल्यात. धावा येणं गरजेचा देखील. फ्री हिटचा चेंडू आहे. स्ट्रायकर एंडला अनंता. यावेळेस बॅट चढवण्याचा प्रयत्न नक्कीच आहे. कार्पेटच्या साहाय्याने शॉट मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे फेकी करेपर्यंत 2 धावासह सोप्या पद्धतीने, मंद मंद गतीने का होईना धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली गेली 33 या आकड्यावरती. पहा एका गोष्टीकडे जर लक्ष दिलं ना तर मोठे फटके आले नाही, पण डबल सिंगल देखील चालू ठेवलात आणि हे गरजेचं देखील आहे. धावसंख्या फलकावरती 33 आकड्यावरती आपण पाहू शकाल 33 वरती 3 विकेट म्हणजे 3-3-3 असं पाहायला मिळतं आणि षटक क्रमांक देखील 3.4 चालू आहे. शेवटचे अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी. 5वा चेंडू वेगवान होता, हा वेगावरती स्वार होता, पण पंचांचा इशारा काय तर यस इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव. धावसंख्या फलकावरती 1 ने वाढेल. 34 आकड्यावर जाऊन पोहोचले गेले. 5वा चेंडू प्रगतीपथावरती येणं अजून शेष आहे. आदेशने जर विचार केला तर वैयक्तिक आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 10 धावा दिला, ज्यामध्ये एक नो चेंडू आहे, त्याच्यावरती 2 एक्स्ट्रा, एक वाईडची आणि 3 दुहेरी, एक निर्धाव चेंडू देखील पाहायला मिळाला. म्हणजे एकंदरीत टोटल धावा चेंडूंचा विचार केला आतापर्यंत 6 चेंडू हाताळले आणि अजून देखील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे, म्हणजे 2 एक्स्ट्रा चेंडू होत्या. आदेश यावेळेस लाफ करण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला गेला. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट केली जाते. 2 धावा सहज सोप्या पद्धतीने इथे पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावेच्या जोडीने धावसंख्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली गेली 3 विकेटच्या नुकसानवर. प्रथमता फलंदाजी करताना 36 या आकड्यावरती
शेवटचा अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी. शेवटचा अंतिम चेंडू या इनिंगचा. आदेश यावेळेस मिस टाइम झाला चेंडू आणि सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या पद्धतीने जाऊन पोहोचला. षटक समाप्त होत आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली 36 या आकड्यावरती. विजयासाठी 24 चेंडू आणि 37 धावांचं आव्हान दिलं गेलंय. आपण पाहू शकाल आमच्या मुख्य व्यासपीठावरती सर्व पाहुणे, आमचे सर्व मंडळी, ग्रामस्थ मंडळ झिळके, त्याचबरोबर आमचे व्यासपीठावरती आलेले विराजमान आमचे अतिथी देवगण, आमचे छोटे खेळाडू. असं आपण करूयात बर्थडे सेलिब्रेशन. प्रणित जाधव यांचा वाढदिवस आहे आजचा दिवसच. असं आमचा रॉयल क्लब झिडकेचे मेंबर यस आणि रवींद्र पाटील यांचा देखील वाढदिवस आहे. दोघांना विनंती करेन या दोघांचा वाढदिवस आपण इथून सेलिब्रेट करूयात. सेलिब्रेशन वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे. आपण पाहू शकाल वाढदिवस सेलिब्रेट केला जातोय दोघांचा इथून. हे आनंद आणि फक्त आनंदच असतो त्या दिवसामध्ये. तो दिवस म्हणजे आपला करू हा असंच दिवस सुखाचे आनंदाचे या दोघांच्या जीवनामध्ये सातत्याने आणि दररोज येत राहतील ही अपेक्षा करू आणि त्या अपेक्षेने आज त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील देऊयात. प्रणित जाधव आणि रवींद्र पाटील या दोघांना देखील. यापेक्षा सुखाचा दिवस आयुष्यामध्ये कुठलाच नसतो. म्हणजे वर्षभरामध्ये एक असा दिवस येतो जिथे फक्त आनंद असतो. सगळेजण आपल्याला भेटून शुभेच्छा देत असतात. तो आपला वाढदिवस असतो आणि आज तो दिवस पाहायला मिळतोय. धन्यवाद. चला बोलतोय मॅच कडे. सर धावसंख्या फळकावरती टोटल जोडला गेला त्या म्हणजे 37. टार्गेट दिलं गेलं ते म्हणजे धावांचं 36 जोडला गेला. 37चं टार्गेट आहे. 36 धावा जोडला गेला. 37 धावांचं आव्हान आहे आणि हे कंप्लीट करण्यासाठी 2 सलामीचे बॅटर्स टीम दादूच्या पाडा संघाकडनं जशी मॅचला सुरुवात केली जाईल याच मायक्रोफोनवरती आमचे गुरुवर्य यासिंजी साठे सर यांना मी विनंती करतोय. खरा मॅचला सुरुवात मी म्हणेन या मैच बदल यू जमी पर बैठ कर क्यों आसमान देखता है, पंखों को खोल क्योंकि जमाना भी उड़ान देखता है. लहरों की तो फितरत होती है शोर मचाने की, लेकिन मंजिल उसी को मिलती है जो नजरों से तूफान देखता है. या मॅच मध्ये नजरेत जो तूफान बघेल तो नक्कीच विजयश्री होईल. बघावं लागेल कोण होता है. ओ टू कॉम्बॉक्स. थैंक यू मोनिस. पहली गेंद राठा मोड़ विकेट. पहली गेंद एज लेती हुई निकल जाइए. थर्ड मैन के क्षेत्र में 1 रन पूरा कर लिया दोनों बल्लेबाजों ने. एक ही रन पे संतुष्ट होना पड़ेगा दोनों बल्लेबाजों को. हरेश ने अपना खाता खोला. उनका व्यक्तिगत योग 0 से बढ़ता हुआ पहुंचा 1 रन और दादू चापाड़ा की टीम का योग भी पहुंच गया 1 रन बगैर किसी विकेट की नुकसान पे. 37 रनों के लक्ष्य का पीछा कर रही है दादू चापाड़ा की टीम. दादू चापाड़ा और कोले चापाड़ा ये दो पहाड़ों के बीच में, पहाड़ा जो कहते हैं हम हमारी लोकल जबान में छोटा सा गांव रहता है, 10-15 घरों का गांव रहता है. यानी दो छोटे गांव आपस में टकरा रहे. इससे आप अंदाजा लगा सकते हैं कितनी जबरदस्त टीम होगी ये दोनों.
दूसरी गेंद और इस गेंद को शानदार तरीके से ड्राइव करने का प्रयास किया, मिडल नहीं कर पाए। जब तक कि फील्ड होती पॉइंट के क्षेत्र में दौड़ के 1 रन पूरा कर लिया दोनों बल्लेबाजों ने। किरण ने अपना खाता खोला, किरण का व्यक्तिगत योग 0 से बढ़ता हुआ पहुंचा 1 रन। येस, धन्यवाद. दरम्यान झिडके गावचे आदरणीय व्यक्तिमत्व आदरणीय अशोकजी पाटील साहेब यांचं इथे शुभागमन झालं. यस, वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. इस 1 रन की सहायता के साथ दादूचा पाड़ा टीम का योग बढ़ता हुआ पहुंचा 2 रन बगैर किसी विकेट के नुकसान पे 37 रनों के लक्ष्य का पीछा कर रही है। 24 गेंदों में 37 रनों का लक्ष्य निर्धारित किया था यहाँ पे कोलिया चपाड़ा की टीम ने पहले बल्लेबाजी करते हुए। प्रदीप, हेलो. प्रदीप की एक गेंद फुल टॉस बना के हवा में उठा के मारा है। डीप एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में 2 टिप्पा खाने के बाद गेंद बाउंड्री लाइन के बाद चली गई। डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाद 4 रनों के लिए। दरम्यान किरणजी पाटील बीजेपीचे समर्पित असे कार्यकर्ता दिगासी गावचे सन्माननीय व्यक्तिमत्व यांचं आगमन झालेलं आहे. मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. हरेश के बल्ले से शानदार चौका आता हुआ, क्या जबरदस्त बल्लेबाजी की थी इन दोनों सलामी बल्लेबाजों ने मापुली के खिलाफ। एक बार फिर से प्रदीप राइट आर्म मोड़ विकेट, फुल टाइट डिलीवरी और इस गेंद को हवा में उठा के मार दिया है। गेंद सही जाएंगे डिब्बे को स्कोर बाउंड्री के बाद 4 रनों के लिए और बीमर का भी इशारा एम्पायर द्वारा, यानी नो बॉल भी रहेगा। बीमर फेंक दी यहाँ पे प्रदीप ने और उसका परिणाम ये हुआ कि पुल तो कर ही दिया, हुक कर दिया उन्होंने डिब्बे को स्कोर एक बाउंड्री के बाद 6 रनों के लिए और एक नो बॉल का, यानी 7 रन मिलेंगे। इन 7 रनों की सहायता के साथ मेरे स्कोर यतीन पाटिल मुझे बताते हुए स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 13 रन बगैर किसी विकेट के नुकसान पे और तोहफे में यहाँ पे फ्री हिट भी मिलेंगी। अब देखना है कि हरेश कितना फायदा उठा पाते हैं इस फ्री हिट का। एक बार फिर से पूर्ण कर दिया डिब्बे को स्कोर में गेंद चली जाएंगे डिब्बे को स्कोर बाउंड्री के बाद 4 रनों के लिए शानदार चौका। बहुत ही आक्रामक मूड में बल्लेबाजी करते हैं हरेश, जल्दी से जल्दी लगता है मैच को खत्म करना चाहते हैं। 2 शानदार चौके और एक गगनचुंबी छक्का लगा चुके हैं हरेश। स्कोर बढ़ता हुआ पहुंचा है अब 17 रन। पहली ओवर चल रही है, 37 रनों का केवल जो लक्ष्य था वह बहुत छोटा नजर आने लगा है। चले प्रदीप राइट आर्म मोड़ विकेट, इस बार आगे निकल के कट करने का प्रयास किया है, लेती हुई सीधा उनके बल्ले से चली गई विकेट कीपर के ग्लोव्स में। पहली विकेट का पतन। सतीश पाटिल की ओर से 500 रुपए का इनाम हर विकेट के लिए और छक्के के लिए। थैंक यू सतीश पाटिल जी, दिलदार व्यक्तिमत्व। ये इतना आसान नहीं होता कि हर छक्के और चौके के लिए 500 रुपए का इनाम देना। कोई दिलदार व्यक्तिमत्व ही इस तरह की घोषणा कर सकता है, कोरोना के बाद में खास करके, क्योंकि आर्थिक परिस्थिति बहुत खराब है सबकी। हरेश का महत्वपूर्ण विकेट झटकने में सफलता पाई। दो शानदार चौके और छक्का लगाने के बाद हरेश आउट हो गए पेवेलियन में लौट रहे हैं। 17 पे अपना पहला विकेट खोया। अब नए बल्लेबाज आ रहे हैं। आदेश, आखिरी गेंद आना शेष। काफी महंगे साबित हुए यहाँ पे प्रदीप। चले प्रदीप राइट आर्म मोड़ विकेट, अच्छी गेंद बीट किया बल्लेबाज को पूरी तरह से आउटसाइड ऑफ स्टंप चकाने में सफलता पाई, डॉट बॉल निकालने में सफल। तो पहली ओवर की समाप्ति, और पहली ओवर की समाप्ति के बाद 17 रन बनाने में सफल हुए। काफी महंगे साबित हुए यहाँ पे प्रदीप, और इसका पूरा श्रेय जाता है हरेश को। 18 गेंदों में जीतने के लिए 20 रनों की जरूरत। 18 गेंदे 20 रन, जिस तरह का
क्रिकेट खेली है आज पूरे दिन में दादू चपाटा के बल्लेबाजों ने, मुझे नहीं लगता कि कोई ज़्यादा कठिनाई उनके सामने आएंगी। यहाँ पे जरूरत है कोलिया चपाटा के गेंदबाजों को बहुत अच्छी गेंदबाजी करने की, अन्यथा इतनी जबरदस्त बल्लेबाजी करते हैं ये दादू चपाटा के बल्लेबाज कि वो आपके हाथ से काफी दूर ले जाएंगे इस मैच को। पहली पावर प्ले का भरपूर फायदा उठाया, 17 रन बनाने में सफलता पाई। अनंत आए हैं गेंदबाजी करने के लिए, काफी बड़ी जिम्मेदारी उनके कंधों पे। लेफ्ट हैंडेड बल्लेबाज को गेंदबाजी करेंगे। दूर दूर तक फैली हुई फील्ड, डिब्बे को डिब्बे विकेट, लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ, डिब्बे एक्स्ट्रा कवर, शॉर्ट थर्ड मैन और शॉर्ट फाइन लेग, इस फील्ड की सजावट के साथ चले अनंता। अच्छी गेंद और उसको अलोंग द कारपेट निकाल दिया है। 1 रन पूरा कर लिया दोनों बल्लेबाजों ने। लॉन्ग ऑन के एरिया में जब तक फील्ड होती, बहुत अच्छी रनिंग मिड विकेट, अच्छी सूझबूझ, अच्छा तालमेल दोनों बल्लेबाजों के बीच, पहुंच गए अपने घर पे सुरक्षित। 2 रन पूरे कर लिए और इन 2 रनों की सहायता के साथ दादू चपाटा की टीम का योग बढ़ता हुआ पहुंचा। अब 19 रन 1 विकेट के नुकसान पे आउट होने वाले बल्लेबाज थे हरेश, जिन्हें के कैच आउट किया गया था 15 के योग पे, जिनमें हरेश ने 1 शानदार छक्का और 2 क्लासिकल चौके लगाए थे। पहली गेंद पे 2 रन बनाने में सफल हुए अनंता के। किरण खेलने के लिए तैयार, लेफ्ट हैंडेड बल्लेबाज, आक्रामक बल्लेबाजी करते, पिच हिटर के रूप में माने जाते अपने टीम के लिए। चले अनंता किरण के लिए, इस बार अच्छी गेंद थी, स्लॉट में थी गेंद और उसे निकालना चाहता डीप एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में, मिडल नहीं कर पाए। जब तक कि फील्डर आते, फील्ड करते कवर के एरिया के, दौड़ के 1 रन पूरा कर लिया किरण ने। नॉन स्ट्राइक एंड पे पहुंचे और इस 1 रन की सहायता के साथ दादू चपाटा की टीम का योग बढ़ता हुआ पहुंचा 20 रन और 17 रनों की जरूरत है जीतने के लिए। 37 रनों के लक्ष्य का पीछा कर रही है दादू चपाटा की टीम। भारतीय जनता पार्टी ट्रॉफी 2023 का आज का तीसरा दिन और तीसरे दिन का ये अंतिम मैच, कांटे का मुकाबला। 4 टॉप में कौन पहुंचता है ये देखना बड़ा मजेदार रहेगा। ये आज की तीसरी टीम रही है और इस गेंद को अलोंग द कारपेट निकाल दिया है। लॉन्ग ऑन के क्षेत्र में बचावात्मक फील्डिंग का प्रदर्शन, वहां पे 2 रन पूरे कर दिए दोनों बल्लेबाजों ने और इन 2 रनों की सहायता के साथ अब योग बढ़ता हुआ पहुंचा 22 रन। आहिस्ता आहिस्ता अपने लक्ष्य की ओर अग्रसर यहाँ पे दादू चपाटा की टीम। बहुत ही बेहतरीन क्रिकेट खेली है इस टीम ने आज पूरे दिन। मापुली जैसी मजबूत टीम को 1 साइड हराया था इस टीम ने। 15 गेंदों में अब जीतने के लिए केवल 15 रनों की जरूरत। 9 विकेट अभी भी हाथ में है। नक्कीच सर, एक माहिती पोहोचवेन तुमच्यापर्यंत। पहिल्या दिवशी जो संघ आपला इथे विजेता झाला होता, क्वालिफाय झाला होता, त्या संघाने आणखी एक कारनामा केलाय। लगातार 2 आठवड्यामध्ये 4 ठिकाणी क्वालिफाय, म्हणजे मागच्या आठवड्यात देखील 2 ठिकाणी क्वालिफाय झाले होते आणि परवाच्या दिवशी आपल्या इथे क्वालिफाय झालेत आणि आज कवाड इथे देखील क्वालिफाय झालेत। टीम मीत स्पोर्ट्स कवाड बी संघ, म्हणजे लगातार 2 आठवड्यामध्ये 4 ठिकाणी ते क्वालिफाय झालेला संघ पाहायला मिळतोय। निश्चित तौर पे बहुत जबरदस्त टीम है कवाड़ की। No third umpire facilities available here। तो डॉट बॉल निकालने में सफलता पाई। इस ओवर में 5वीं बार गेंद करने के लिए तैयार अनंता। इस ओवर की 2 गेंदें आना शेष। आदेश खेलने के लिए तैयार। चले अनंता आदेश के लिए, राइट मोड़ द विकेट। इस गेंद को हवा में उठा के मार दिया है लॉन्ग ऑफ के क्षेत्र में, फील्डर वहां पे मौजूद और आउट हो जाएंगे। पहला झटका लगा दादू चपाटा की टीम को, दूसरा सॉरी।
का पतन यहाँ पे दादू चपाड़ा की टीम के आउट होके पेवेलियन में लौट रहे हैं। आदेश आउट होके पेवेलियन में लौट रहे हैं। नए बल्लेबाज आदेश की जगह पे प्रदीप। दादू चपाड़ा की टीम के एक बहुत ही जबरदस्त ऑलराउंडर प्रदीप। There is a huge responsibility on his shoulder. Ananta, another rising fast bowler of कोल्या चपाड़ा टीम। पुल करने का प्रयास जरूर किया था, घुटने टेक के सफल नहीं हुए। एज देती हुई गेंद चली गई शॉर्ट पॉइंट के क्षेत्र में। जब तक फील्ड होती दौड़ के 1 रन पूरा कर लिया दोनों बल्लेबाजों ने। बिल्कुल तो 2 ओवर की समाप्ति के बाद 23 रन बनाने में सफल हुई है यहाँ पे दादू चपाड़ा की टीम। अब 12 गेंदों में जीतने के लिए 14 रनों की जरूरत। बहुत ही कांटे का मुकाबला चलता हुआ यहाँ पे जबरदस्त क्रिकेट गेंद और बल्ले के बीच में संघर्ष। भारतीय जनता पार्टी ट्रॉफी 2023 का आज का ये तीसरा दिन और ये अंतिम मैच बड़े रोमांचकारी मोड पे पहुंच चुका है। संध्या का समय, हल्की हल्की हवाएं चल रही है। भारतीय जनता पार्टी का ध्वज लहराता हुआ बहुत ही सुंदर दृश्य उत्पन्न करता हुआ ये स्टेडियम। बड़ी संख्या में दर्शक उपस्थित। आज मकर संक्रांति का छुट्टी का दिन, बड़ा ही पवित्र दिन। वैसे कल है मकर संक्रांति, लेकिन हमको आज छुट्टी मिल गई है। रोहन गेंदबाजी करने के लिए तैयार, जल्दी जल्दी कीजिए। पहुंचे गेंद की और इस गेंद को शॉर्ट गेंद थी, पुल करने का प्रयास किया, मिडल नहीं कर पाए। जब तक के फील्डर आते, स्क्वायर लेग के फील्ड करते, मौका था दोनों बल्लेबाजों को 1 रन पूरा कर लेने का। इस 1 रन की सहायता के साथ अब स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 24। जब मैच शुरू हुई थी तो ऐसा लग रहा था कि दादू चपाड़ा की टीम आसानी के साथ इस मैच को जीत लेंगी, लेकिन जबरदस्त कमबैक करते हुए यहाँ पे कोल्या चपाड़ा की टीम। धन्यवाद सर। दरम्यान आदरणीय कुंदेगावचे गोड व्यक्तिमत्व आदरणीय निवृत्तीजी शेलार साहेब आणि दिनेशजी शेलार साहेब, दिनेशजी भोईर साहेब आणि निवृत्तीजी शेलार साहेब यांचं इथे शुभागमन झालं। यस, वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे। चले रोहन, राउंड 2 विकेट आने का फैसला किया। अच्छी गेंद इस बार बिल्कुल बीट किया बल्लेबाज को पूरी तरह से। किस्मत वाले रहे के बाहरी किनारा नहीं किया, लॉफ्टेड शॉट खेलना चाहते थे, लॉन्ग के ऊपर से उठा के बीट हुए बल्लेबाज पूरी तरह से विकेट के ऊपर ने गैदर कर लिया। जबरदस्त कमबैक करते हुए यहाँ पे रोहन। अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन यहाँ पे रोहन द्वारा। 2 गेंदों में केवल 1 रन दिया है। अब थोड़ा सा किरण के ऊपर सब कुछ डिपेंड है, देखना है किस तरह की बल्लेबाजी करते हैं किरण। रोहन की ये गेंद एक बार फिर से रक्षात्मक तरीके से जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन रोहन द्वारा, और दिखा दिया है उन्होंने कि इतने आसानी से जीतने नहीं देंगे। सतीश पाटील कडून प्रत्येक षटकारासाठी आणि प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं बक्षीस आहे। हाँ, ये बॉल अगर डॉट निकालते तो 500 रुपये का इनाम शैलेश पाटिल की तरफ से। चलेगा, बहुत पैसा है हमारे पास, शैलेश के पास बहुत पैसा है। पहुंचे गेंद की और इस गेंद को हवा में उठा के मार दिया है। हवा में गेंद, फील्डर गेंद के नीचे और ये आउट, डॉट बॉल नहीं। मैच होता हुआ ये दिल की धड़कने बढ़ा देने वाला मैच। एक और विकेट खो दिया है यहाँ पे दादू से पाड़ा की टीम ने। अब बची हुई 8 गेंदों में जीतने के लिए 13 रनों की जरूरत, बरोबर ना? 8 गेंदों में जीतने के लिए 13 रनों की जरूरत। क्या जबरदस्त मैच होता हुआ ये। हाँ, फास गया पंच, जरा सामना थोड़ी शुरू करा, अंधार होतोय। एक जगह पे कोई जमा ना हो। दादू चपाड़ा के जो बल्लेबाज है वो जल्दी जल्दी बल्लेबाजी पे आए, क्योंकि उनको ही ज्यादा परेशानी होने वाली है जैसे जैसे अंधेरा बढ़ेगा। क्या जबरदस्त मैच होता हुआ। जब मैच की शुरुआत हुई थी तो ऐसा लग रहा था कि दादू चपाड़ा की टीम आहिस्ता आसानी के साथ मैच जीत जाएंगी, लेकिन जबरदस्त कमबैक करते हुए यहाँ पे खास करके रोहन ने बहुत ही जबरदस्त गेंदबाजी की है।
4 गेंदों में केवल 1 रन दिया और एक महत्वपूर्ण विकेट झटकने में सफलता पाई। इससे आप अंदाजा लगा सकते कितनी आग उगलती हुई गेंदबाजी की है, सटीक गेंदबाजी। अग्नि परीक्षा लेते हुए यहाँ पे दादू चपाटा के बल्लेबाजों की पहुंचे गेंद की अच्छी गेंद, एक बार फिर से डॉट बॉल निकालने में सफल। जबरदस्त प्रेशर बनता हुआ अब यहाँ पे, क्या जबरदस्त गेंदबाजी यहाँ पे रोहन द्वारा। अब केवल 1 रन। पांच गेंदों में केवल 1 रन दिया है रोहन ने और एक महत्वपूर्ण विकेट अर्जित किया। और अगर ये मैच जीतती है कोलेचा पाड़ा तो पूरा श्रेय मैं कहता हूं कि देना पड़ेगा यहाँ पे रोहन को। जबरदस्त गेंदबाजी। किरण जैसे बल्ले 7 गेंदों में जीतने के लिए 13 रनों की जरूरत। पहुंचे गेंद की एक बार फिर से अलोंग द कारपेट खेल दिया, 1 रन पूरा कर लिया दोनों बल्लेबाजों ने। मिड विकेट के क्षेत्र में जब तक फील्ड होती दूसरे रन के लिए निकाल पड़ेंगे, यहाँ पे रन आउट होने का मौका, लेकिन अच्छी रनिंग मिड विकेट। 2 रन पूरे कर लिए दोनों बल्लेबाजों ने। तीसरा रन लेना चाहते हैं और तीसरा रन भी पूरा कर लेंगे। खराब फील्डिंग का प्रदर्शन यहाँ पे, इस तरह के मौके पे आप इस तरह की फील्डिंग नहीं कर सकते। 3 रन पूरे कर लिए दोनों बल्लेबाजों ने और इन 3 रनों की सहायता के साथ यस धन्यवाद। 2 धावा आहेत. ओके फाईन. चला बोलतोय 6 चेंडू 11चं इक्वेशन आहे. त्याआधी आपण करूयात सन्मान. आदरणीय दिनेशजी भोईर साहेबांचा शाही सन्मानात स्वागत सत्कार करूयात. मी विनंती करतोय शैलेश पाटील यांना, आपले आलेले मान्यवर आदरणीय दिनेशजी भोईर साहेब यांचा आपण करूयात शाही सन्मानात स्वागत सत्कार. यस मॅच चालू करा. यस धन्यवाद. तदनंतर आदरणीय निवृत्तीजी शेलार साहेबांचा देखील आपण शाही सन्मानात स्वागत सत्कार करूया. चला बोलते मैच खड़े ओ टू कॉम बॉक्स. 6 गेंदों में जीतने के लिए 11 रनों की जरूरत. पहली गेंद को पुल करने का प्रयास किया, चूके बल्लेबाज डॉट बॉल निकालने में सफल. अब बची हुई 5 गेंदों में जीतने के लिए 11 रनों की जरूरत. लेग से लगातार कठिन से कठिन होता जा रहा है यहाँ पे दादू चपाटा की टीम के लिए. 5 गेंदें जीतने के लिए 11 रनों की जरूरत. समीर पहली गेंद डॉट निकालने में सफल, एक बार फिर से हमसे दूर भागते हुए. राटा मोर्द विकेट. इस गेंद को हवा में उठा के खेलने का प्रयास किया, पर एज लगी, विकेट के ऊपर ने आसानी के साथ कैच ले लिया. एक और विकेट का पतन. में सफलता पाई यहाँ पे समीर ने. प्रशंसा करनी होगी. 2 गेंदों पे समीर ने कोई रन नहीं दिया और एक महत्वपूर्ण विकेट अर्जित करने में सफलता पाई. इससे पहले रोहन ने जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन किया था. अपने ओवर में केवल 2 रन देके 2 विकेट प्राप्त की थी और उसी प्रदर्शन को एक बार फिर से दोहराते हुए समीर 1 विकेट ली थी. अब रोहन, समीर 4 गेंदों में जीतने के लिए 11 रनों की जरूरत. चार गेंदों में जीतने के लिए 11 रनों की जरूरत इतना आसान नहीं होगा, लेकिन क्या जबरदस्त मैच हुआ, रोमांचकारी. चला क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या आणि सामन्याला सुरुवात करा. समीर गेंद करने के लिए तैयार. 4 गेंदे 11 रन. लक्ष्य लगातार कठिन होता जा रहा है यहाँ पे दादू चपाटा की टीम के लिए. दौड़ना शुरू किया समीर ने. राइट आर्म राउंड द विकेट और इस गेंद को, अच्छी गेंद थी, ड्राइव करने का प्रयास जरूर किया जब तक के शॉर्ट मिड ऑन के क्षेत्र में गेंद फील्ड होती. दौड़ के 1 रन पूरा कर लिया दोनों बल्लेबाजों ने. अब बची हुई 3 गेंदों में जीतने के लिए 10 रनों की जरूरत. सिंगल या डबल अगर आते हैं तो ज्यादा परेशानी नहीं होंगी कोलिया चपाटा की टीम को, कप्तान को. अच्छी गेंदबाजी समीर द्वारा. 3 गेंदों में केवल 1 रन दिया है समीर ने. चले समीर हमसे दूर भागते हुए. राइट आर्म राउंड द विकेट. आगे निकले, कदमों का इस्तेमाल करके लेफ्ट शॉट खेलने का प्रयास किया. बॉटम एज लगी, गेंद जा रही है. यहाँ पे रन आउट होने का मौका और एम्पायर की उंगली आसमान की तरफ. एक और विकेट का पतन.
यही गेंद पे मैच है, बिल्कुल इस गेंद पे एक बाउंड्री आना बहुत ज़्यादा ज़रूरी है। ये गेंद अगर मिस कर देते हैं तो फिर उसके बाद दादू तपाड़ा के हाथ से काफ़ी दूर निकल जाएगा ये मैच। क्या जबर, हाँ कल की मैच भी बिल्कुल मोनिस, मुझे दो गेंदों में 5 रन चाहिए थे और छक्का मारा था ढोंडा वडोली के जो फील्डर थे उमेश दलवी ने, और वारेड जैसे बड़ी टीम को हराने में सफलता पाई थी। अब देखना है वही इतिहास को दोहरा पाते हैं या नहीं। पुल करने का प्रयास जरूर किया, मिस किया, विकेट कीपर ने गैदर कर लिया और अब के और औपचारिकताएं बची है। अब समीर को सिर्फ एक ही काम करना है, विकेट टू विकेट गेंदबाजी करनी है। किसी तरह की दिशाहीन गेंदबाजी न किए तो फिर दादू तपाड़ा के टीम के हाथ से ये मैच तकरीबन जीत लिया है कोलिया तपाड़ा की टीम ने। चले समीर, राइट आर्म राउंड द विकेट, ओवर द विकेट, सॉरी इस बार ड्राइव जरूर किया है, गेंद आ रही है मिड विकेट बाउंड्री के एक तरफ, बहुत ही 4 रन, लेकिन उसके बावजूद भी चौका खाने के बावजूद भी कोलिया पाड़ा की टीम का विजय होती हुई इस मैच में, और इस टूर्नामेंट की तीसरी टीम बन गई कोलिया पाड़ा की टीम, जो कल यहाँ पे आके दोबारा अपने बल्लेबाजी का प्रदर्शन करेगी।